मागच्या तासामध्ये आपण आपल्या टेक्स्ट बुकला सुरुवात केलेली आहे. आपल्या टेक्स्ट बुकमधील पहिला जो घटक आहे 1.1 बी द बेस्ट इज अ पोएम, ही एक कविता आहे. डगलस मॅलर्च या पोएटने लिहिली. मागच्या तासामध्ये आपण चिटचॅट मधील काही प्रश्न पाहिले आणि त्यानंतर जे इंट्रोडक्शन मध्ये ही काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स, खाली शब्द मोठ्याने वाचा. रिअरेंज these words according to their size, त्यांच्या साइज नुसार त्यांना अरेंज करा. and in the second question in introduction we made a story of a lion and a mouse. एका सिंहाची आणि उंदराची गोष्ट आपण by filling the blanks with the given words. आपल्याला जे शब्द दिले होते खाली ते शब्द भरून आपण ती गोष्ट पूर्ण. आज आपण प्रत्यक्षात कवितेला सुरुवात करणार आहोत, कविता अभ्यास करणार आहोत. बी द बेस्ट. बी द बेस्ट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक आज्ञार्थी वाक्य. लाईक सिट डाऊन, स्टँड अप असं आपण जे म्हणतो. ज्या वाक्यांची सुरुवात हर्बने होते, हर्ब म्हणजे क्रियापदाने होते, त्या वाक्यांना आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे त्यामध्ये एकतर आपल्याला रिक्वेस्ट केलेली असते किंवा ऑर्डर दिलेली असते. बी द बेस्ट. बी मीन्स मागच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बी म्हणजे होणे. काय व्हायचं आपल्याला? बेस्ट. बेस्ट मीन्स सर्वोत्तम, सर्वोत्तम किंवा सर्वोत्कृष्ट. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम व्हा, सर्वोत्कृष्ट व्हा, असं आपल्या कवितेचं टायटल आहे. बी द बेस्ट मीन्स बी द बेस्ट. व्हॉट इज मीन बाय बी द बेस्ट? सर्वोत्तम व्हा, सर्वोत्कृष्ट व्हा म्हणजे काय? म्हणजे सगळ्यात मोठं व्हायचंय का? सर्वात श्रीमंत व्हायचंय का? व्हॉट इज मीन बाय बी द बेस्ट? सर्वोत्तम व्हायचंय, सर्वोत्कृष्ट व्हायचंय म्हणजे काय व्हायचं आपल्याला या कवितेमध्ये पाहायचंय. सो मेनी एक्झाम्पल्स आर गिव्हन बाय द पोएट इन दिस पोएम. अनेक असंख्य उदाहरणं आपल्याला कवी या कवितेमध्ये दिलेली आहेत आणि आपल्याला सजेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. व्हॉट इज मीन बाय बी द बेस्ट? सर्वोत्तम होणे, सर्वोत्कृष्ट होणे म्हणजे काय? सी द पोएम. ओपन युअर टेक्स्ट बुक्स. प्रत्येकाने आपलं टेक्स्ट बुक, आपलं पुस्तक आपल्या समोर ठेवायचं. बी द बेस्ट, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ scrub in the valley. The first example is given of a pine tree. If you can't be a pine, प्रत्येक जण पाइन होऊ शकतो का? पाइन इज अ ट्री. पाइन म्हणजे आहे वृक्ष. कुठे असतो तो? ऑन टॉप ऑफ द हिल, एखाद्या टेकडीच्या, पर्वताच्या माथ्यावर, टॉपला. प्रत्येक जण तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो? नाही. प्रत्येक जण पाइन सारखा पर्वताच्या माथ्यावर जाऊन त्या वृक्ष एवढा मोठा होऊ शकतो? नाही. बी अ scrub in the valley. This is the top of the hill. ही त्या पर्वताची टेकडीची सर्वात उंच अक्षर. आणि दिस इज व्हॅली. ही काय आहे? व्हॅली म्हणजे दरी. ही कुठे असते? खाली. बट बी अ scrub. तुम्ही प्रत्येक जण पाइन होऊ शकत, बट बी अ scrub. scrub म्हणजे an area covered with small low plants. छोटासा वृक्ष व्हा. बट बी द बेस्ट लिटल scrub बाय द साइड ऑफ द हिल. असू द्या, प्रत्येक जण तितका मोठा होईल असं नाही. यू कॅन बी अ scrub. तुम्ही एक लहानसं झुडूप बनू शकतो आपण. एक लहानसं झुडूप.
काही प्रॉब्लेम. बट यू शुड बी द बेस्ट लिटल स्टार. पण तुम्ही कसं झालं पाहिजे, लहान सुखरूप कसं झालं पाहिजे, एखाद्या नदीच्या ओढ्याच्या बाजूला, अँड विच विल बी द बेस्ट. परंतु कुणीही जरी पाहिलं तरी त्यांना ते कसं दिसलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. युअर पोझिशन इज नॉट मॅटर्स. तुमचं स्थान, तुमची पोझिशन, हेअर आर यू इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही कुठे आहात, इफ यू आर ऑन द टॉप ऑफ द हिल आर इफ यू आर इन द व्हॅली. तुम्ही पर्वताच्या माथ्यावर आहात, वरच्या उंचीवर आहात, की खाली व्हॅलीमध्ये, दरीमध्ये आहात, इट्स नॉट इम्पॉर्टंट. युअर पोझिशन इज नॉट इम्पॉर्टंट. युअर ॲपिरन्स, युअर एक्झिस्टन्स इज इम्पॉर्टंट. तुमचं अस्तित्व, हाऊ कॅन यू प्रेझेंट युअरसेल्फ, तुम्ही स्वतःला कसं सादर करता ते जास्त महत्त्वाचं आहे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. तोच प्रश्न आहे. पाईन इज अ ट्री. पाईन हा एक वृक्ष आहे. इट स्टम इज लाईक अ बुश. एक खुंट झाड, एक छोटीशी वनस्पती. प्रत्येक जण असा मोठाच होईल असं काही. एव्हरीवन, एक जनरल एक्झाम्पल सांगतो. प्रत्येक जण भारताचा पंतप्रधान होईल का, प्रत्येक जण भारतात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल असं काय आहे का? लाईक दॅट एव्हरीवन कांट बी अ ट्री, अ बिग ट्री. प्रत्येक जण मोठा वृक्ष होईल, खूप मोठा होईल असं आहे. यू मे बी अ बुश. तुम्ही एक छोटंसं खोटं झाड असाल, खोटी वनस्पती असाल, एखादं झुडूप असाल, बट ट्राय टू बी द बेस्ट. ट्राय टू बी द बेस्ट. तुम्ही तुमच्या त्या सिच्युएशनला, तुम्ही तुमच्या त्या पोझिशनला कसं असलं पाहिजे, बेस्ट असलं पाहिजे. If you can't be a bush, we are going to see the next stanza. If you can't be a bush, be a bit of the grass. अजून खाली येऊया. You can't be a pine. हे पाईन म्हणजे मला वाटतं मराठीमध्ये त्याला देवदार वृक्ष. You can't be a tree. Try to be a scrub. एखादं छोटंसं झुडूप व्हा. Try to be a bush. एखादं छोटं झाड व्हा, छोटंसं. यू कांट बी दिस टू. तुम्ही हे दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. पाईन सारखं मोठं होणार नाही, पर्वताच्या उंचावर जाणार नाही, किंवा एखादं ट्री जे आपलं कुठेही असतं फ्लॅट ग्राउंडला, एखाद्या मोठ्या झाडासारखंही होणार नाही. तुम्ही एखादं छोटंसं खोटं झाड व्हा, व्हॅलीमधलं, दरीमधलं, किंवा एखादं झुडूप व्हा कुठेतरी रस्त्याच्या कडेचं. बट यू विल बी द बेस्ट. पण ते सर्वोत्तम असलं पाहिजे. हे पण शक्य नाही असं आपण म्हणतो. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ लिटल ग्रास. नाही, आपल्याला एखादं झुडूपही नाही होता. बी अ बिट ऑफ लिटल बुश. एखादी गवताची काडी हो, नेव्हर माइंड, काही हरकत नाही. पण कशी, अँड सम हायवे हॅपियर मेक. एखाद्या हायवेच्या कडेला जे ग्रास असते, ग्रास, गवत, व्हॉट इट डू, काय करतं ते, इट मेक्स द हायवे हॅपियर. एखादा उजाड माळ रानावरचा रस्ता तुम्ही पहा, त्या रस्त्यानं तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा तुम्हाला अतिशय निरस वाटतं, बोर्डम वाटतं. पण तुम्ही जर अशा एखाद्या रस्त्याने प्रवास करू लागला, अशा एखाद्या हायवेने प्रवास करू लागला की ज्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय आहे, खूप मोठी हिरवळ आहे. काय असतं ते, मोठमोठी वृक्ष असतात नाही, काही खोट्या झाडं असतात, झुडपं असतात नाही, फक्त गवत असतं. ट्राय टू बी दॅट बिट ऑफ लिटल ग्रास. तसं एखाद्या गवताची काडी हो, नेव्हर माइंड. इफ यू कांट बी अ मस्की, देन जस्ट बी अ bass, but the liveliest bass in the lake. One another example is here. Everyone can't be a muskie. Muskie means, what do you mean by muskie? These are the kinds of fish, muskie and bass. These two are fishes. These two are fishes, types of fishes. हे माशांचे दोन प्रकार आहेत. मस्की इज अ फिश विच इज बिग इन साइज. मस्की हा एक मोठ्या आकाराचा मासा आहे. अँड बास इज अ फिश
विच इज व्हेरी लिटल इन साईज. हा मोठ्या आकाराचा मासा आहे, हा बास छोट्या आकाराचा मासा. यू कांट बी अ मस्की. यू कांट बी अ मस्की. तुम्ही असं मस्कीसारखं मोठाच झालं पाहिजे असं काही नाही. तुम्ही छोटे छोटे जे मासे असतात विच यू सी इन सम लिटल ऑल वेल, तुम्ही कदाचित लहानशा विहिरीमध्ये जेव्हा डोकावून पाहता तेव्हा तुम्हाला अगदी छोटे 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 मासे त्या ठिकाणी दिसतील. बट these are the liveliest thing, and the big muskies or the fishes which are in big in size, किंवा आकाराने जे मोठे असतात ते कुठे असतात? ॲट द बॉटम ऑफ द वॉटर, तळाशी बसलेले असतात. समुद्राच्या तळाशी असेल, एखाद्या तलावाच्या तळाशी असेल, ते बसलेले असतात. वी कांट ऑब्झर्व देअर ॲपिअरन्स, ते आपल्याला दिसतही नाही, किंवा दे कांट गिव्ह अस हॅपीनेस, किंवा ते आपल्याला कुठलाही आनंद देत नाही जेव्हा आपण एखाद्या तलावात, विहिरीत, समुद्रात डोकावून पाहतो. The liveliest things are these little masses. तेव्हा आपल्याला त्या समुद्र जिवंत आहे असं कशावरून वाटतं की त्या समुद्रामधले छोटे छोटे मासे पाहून. बट बी द लाईव्हलीएस्ट मास इन द लेक. म्हणजे एखादा छोटासा मासा झाला तरी हरकत नाही. बाय गिव्हिंग द सो मेनी एक्झाम्पल्स वी हॅव लर्न द फर्स्ट टू स्टँडर्ड. आपण पहिले 2 स्टांजा पाहिले कवितेचे. अनेक उदाहरणं कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण व्हॉट द पोएट वॉन्ट्स टू से अस, कवीला नक्की काय सांगायचं हे आपल्याला पुढच्या 2 स्टांजामध्ये पाहायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, युअर साईज डझंट मॅटर. युअर साईज इज नॉट important, your place here you are is not important, your performance, your existence, your own presentation is important. There are remaining 2 stanzas we will see in the next period. राहिलेले जे 2 स्टांजा आहेत ते आपण पुढच्या तासामध्ये पाहू, म्हणजे तुम्हाला एकूण या सगळ्या कृतीचा संपूर्ण अर्थ लक्षात येईल.